नमस्कार. मी राहुल पांगारकर. केतकावळे ग्रामपंचायतीमध्ये 75,000 रुपये खर्च करून जे 15 सॅनिटरी पॅड खरेदी केले होते त्याचा चौकशी अहवाल जो या ठिकाणी चौकशी झाली त्याचा अहवाल या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. त्या अहवालामध्ये गटविकास अधिकारी आणि चौकशी अधिकारी कांबळे साहेब यांनी या ठिकाणी अहवाल दिलेला आहे. त्या अहवालामध्ये आपण मागणी केली होती सॅनिटरी पॅड खरेदी 75,000 रुपयाच्या भ्रष्टाचाराबाबत कारवाई होण्याबाबत. ग्रामपंचायत केतकावळे भ्रष्टाचार सरपंच ग्रामसेवक यांच्यावर 39 खाली कारवाई होण्याबाबत या ठिकाणी आपण तक्रार केली होती. त्या याच्यामध्ये ग्रामपंचायत केतकावळे ग्रामसेवक दादासाहेब भोवर कालावधी 15/5/2019 ते आजपर्यंत आणि त्यावेळेचे विद्यमान सरपंच सो विद्या श्रीकांत खाटपे कालावधी 19/6/2023 ते 4/1/2025 या ठिकाणी सरपंचाचा कालावधी मिळत होता. त्याच कालावधीमध्ये या ठिकाणी सॅनिटरी पॅडची खरेदी झाली होती. त्यामध्ये एक छोट्याशा ह्याच्यामध्ये तुम्हाला ही सांगतो, सदर 1500 नग सॅनिटरी पॅडची नोंद दिनांक 29/10/2024 रोजी नमुना नंबर 15 या ठिकाणी साठला नोंदवायला या ठिकाणी घेतलेली आहे दिसते. MR एंटरप्राइजेस या कंपनीकडून मागवलेले सॅनिटरी पॅडची विस्केअर बॅच नंबर WE02 याची MRP 40 रुपये असल्याचे प्रत्यक्ष पाहणी केले असता निदर्शनास आले. या ठिकाणी आपण जे सादर केले होते, जे महिलांना वाटलेले होते त्यातले सादर केले होते 40 रुपये MRPचे, परंतु JMS पोर्टलवरून मागणी केलेल्या सदर सॅनिटरी पॅडची किंमत 50 रुपये नग असे दिसलेले. याचाच अर्थ मागणी केलेल्या व प्राप्त झालेल्या सॅनिटरी पॅडच्या किमतीमध्ये 10 रुपये फरक असलेले दिसत आहे. प्रथम दर्शनी त्या ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणी दिसते. याच्यामध्ये शेवटचं एक म्हणजे महत्वाचं सांगतो, वरील सर्व वस्तुस्थितीवरून असे निदर्शनास येते की MR एंटरप्राइजेस या कंपनीला 50 रुपये नगाने विस्केअर बॅच नंबर WE02 सॅनिटरी पॅड ची मागणी केली आहे, परंतु 40 रुपये MRP असलेले सदर सॅनिटरी पॅड चा पुरवठा झालेले दिसून येत आहे. तसेच प्राप्त झालेले विस्केअर बॅच नंबर WE02 या कंपनीचे सॅनिटरी पॅड महिलांना वाटप केल्याची सह्यांची पोच यादी ग्रामपंचायत दप्तरी सादर असलेले दिसून येत नाही. जे महिलांना या ठिकाणी गावामध्ये वाटले असं ग्रामपंचायत म्हणते त्याची यादी या ठिकाणी ग्रामपंचायतीने या ठिकाणी सादर केलेली नाही. म्हणजे यांनी वाटलं का नाही हे पण सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला तर वाटत नाही की यांनी ते 1500 नग पण या ठिकाणी वाटलेले दिसत नाही. जर ते वाटले असते तर या ठिकाणी यादी दिलेली असती. यावरून सदर बाबतीत आर्थिक अनियमितता झालेले पसंतदर्शी निदर्शनात येत आहे. या ठिकाणी स्पष्ट आणि सरळ शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आर्थिक अनियमितता दिसत आहे. म्हणजे यांनी जे मुद्दा म्हणजे खरेदीमध्ये पण या ठिकाणी 40 रुपये 50 रुपये MRP प्रमाणे खरेदी केलेलं असं दाखवले कागदावर आणि 40 रुपये MRPचेच घेऊन आले. किती आणले तर 1500, पण 1500 आणलेले वाटले किती याची यादी नाही. म्हणजे यांनी 1500 पण वाटले नाहीत हेही दिसत आहे. आणि MRP मध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये पण आर्थिक अनियमितता आढळलेली आहे या अहवालामध्ये या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे यांनी या ठिकाणी क्लिअर दिसत आहे की ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायतीने या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे. जे कागदोपत्री काही लोक म्हणत होते कागदोपत्री पाहिजे हा कागदोपत्री पुरावा. या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार केला का नाही केला हे प्रथमदर्शन तरी या ठिकाणी दिसत आहे. त्यावरनं दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये असं आहे की काही लोक म्हणत होते, मी बेडकासारखे डराव करत होती की तुम्ही काय करू शकत नाही, वरचे अधिकारी असू द्या काय असू द्या आम्ही खिशात ठेवतो. हे काही लोक बेडकासारखे डराव करत होते. त्यांना ही गोष्टीची चपराक लागली की या ठिकाणी कायदा संविधानानुसारच चालणार आणि संविधान कुणाच्या खिशात ठेवता येईल एवढी लायकी कुणाची नाहीये. तर अशा लबाड लोकांनी गावामध्ये जी लबाड आहेत अशी लोकांनी पाहिलेले, त्यांचा आवाज ऐकला असेल किंवा सगळ्यांनी पाहिलेले की कोण लबाड लोक आहे, त्यांनी किती काय करू द्या, जे लोकांना दिसायला पाहिजे, जे दाखवायचं होतं पुराव्या सगळं दाखवायचं होतं ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यामुळे गावातील जनतेला, गावातील ग्रामस्थांना एकच विनंती आहे की तुम्ही ग्रामपंचायतीला जोपर्यंत प्रश्न विचारत नाही तोपर्यंत हे एकच काढलंय भ्रष्टाचार, असे खूप भ्रष्टाचार या ठिकाणी दिसणार आहेत. कारण की एकच भ्रष्टाचारावर यांचं पूर्ण कळलेलं आहे की यांनी काय केलंय. अशी बिलं भरपूर दाखवलेली आहेत, त्या बिलावरनं पण कळलंय. म्हणजे यांनी पूर्ण सरपंच ग्रामसेवक असू द्या यांनी किती ग्रामपंचायत लुटलेली आहे या याच्यावरनं दिसत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची गावातील ग्रामस्थांना विनंती आहे या ठिकाणी आपण ग्रामसभेला हजर राहावे. आपण टॅक्स देतो त्या टॅक्स मधनं या ठिकाणी कामं होत असतात. त्यामुळे गावात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला हजर राहून यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही खर्च कुठं करता,
हे जर नाही विचारलं तर अशीच ही लोक घरं भरणार आहेत. आता देवाला पण माहिती आहे, जे लोक शपथा घेऊन म्हणत की आम्ही भ्रष्टाचार करत नाही, काय नाही, भैरूबाला माहिती आहे, भैरूबाला माहिती आहे. आता भैरूबाला कळलं की तुम्ही भ्रष्टाचार केला का नाही केला, ते पुराव्यासकट आता ठरवावं की भ्रष्टाचार केला का नाही केला ते. आणि जनतेने इथून पुढला जो निर्णय ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे ते जनतेने मला सांगावं की ह्या निर्णयामध्ये पुढे काय कारवाई करायला पाहिजे. जे काही जनता सांगेल त्या हिशोबाने या ठिकाणी कारवाई होईल. पण इथून पुढे केतकावळ्या गावामध्ये भ्रष्टाचार होऊन देणार नाही. जो भ्रष्टाचार करेल त्याची अवस्था अशीच होईल. त्याची फुकट पब्लिसिटी आपण करू, कारण की हे टॅक्सचे पैसे आपले, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, आपल्या गावच्या भविष्यासाठी, गाव चांगलं करण्यासाठी हे केलेला एक प्रयत्न आहे. शेवट जनतेची इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.